चलिए स्टार्ट करेंगे। अपने साइड का आवाज जो है वो उसको म्यूट करके रखना कभी भी। ओके, अगर आपको बोलना है तो आप खुद का साउंड जो है वो अनम्यूट करके मेरे से बात कर सकते हो। ओके, तो अपना नेक्स्ट कंटेंट या पॉइंट को स्टार्ट करने से पहले कुछ बेसिक कॉन्सेप्ट को आपको समझना जरूरी है। ओके, कल हमने डिस्कस करते करते मैंने आपको एक कॉन्सेप्ट जो है उसकी मीनिंग भी बताई थी। आप में से क्या मुझे कोई बता सकता है व्हाट इज ट्रेड? ट्रेड क्या है, किसे कहेंगे आप? ट्रेड, ट्रेड क्या है? आप में से कोई भी? व्यापार। व्यापार, बराबर है। व्यापार में किस किस एक्टिविटी को हम इंक्लूड कर सकते हैं? बोलिए आप। आपने सही आंसर दिया था, व्यापार, ठीक है। व्यापार में क्या होता है? किसी वस्तु का निर्माण होता है या नहीं, या आदान प्रदान होता है। जस्ट आदान प्रदान होता है, मीन्स बाइंग एंड सेलिंग होती है। ओके, खरीदी बिक्री होती है। उसके बाद उस ट्रेड में कोई मैन्युफैक्चरिंग वाली एक्टिविटी नहीं होती। अब अगर मैं, आप वनी में हो, अगर वनी के एरिया में अगर आप ट्रेड करते हो तो आपका स्कोप लिमिटेड हो गया, ठीक है। वनी एरिया रिलेटेड ही आपका ट्रेडिंग है। अगर आप अपना स्कोप बढ़ाते हो, वनी से बाहर भी आप ट्रेडिंग करते हो, डिस्ट्रिक्ट लेवल पे करते हो, स्टेट लेवल पे करते हो, तो आपके बिजनेस का स्कोप बढ़ेगा। ओके, क्या आपने डिस्ट्रिक्ट लेवल पर ट्रेडिंग की तो उसको हम डिस्ट्रिक्ट ट्रेडिंग कहेंगे, या आप स्टेट लेवल के ऊपर अगर ट्रेडिंग करते हो तब आप उसको स्टेट लेवल ट्रेडिंग कहेंगे। ऐसा हम अपने जो टर्नओवर है, अपना जो स्कोप है, उसके हिसाब से हम इसको ऐसा जनरली बोल सकते हैं। ओके, अपने बोली भाषा में हम इसको यूज कर सकते हैं। मैं स्टेट लेवल पर ट्रेडिंग करता हूँ, मैं डिस्ट्रिक्ट लेवल पर ट्रेडिंग करता हूँ, मैं तालुका प्लेस लेवल पर ट्रेडिंग करता हूँ। मीन्स जब आप ये बातें जब बोलते हो, ट्रेडिंग के पहले कुछ वर्ड आप यूज करते हो, तो आपका ट्रेडिंग का स्कोप वहां से इंडिकेट होता है। अगर मान लो कि मैं मेरे देश में ही एक से ज्यादा स्टेट के साथ ट्रेडिंग करता हूँ, एक से ज्यादा स्टेट में मैं ट्रेडिंग करता हूँ, तो मेरा ट्रेडिंग क्या कहलाएगा? मैं मैं क्या कहूंगा उस वक्त? मैं नेशनल ट्रेडिंग करता हूँ, मीन्स मैं डोमेस्टिक ट्रेडिंग करता हूँ, ऐसा भी आप कह सकते हो। डोमेस्टिक ट्रेडिंग है, नेशनल ट्रेडिंग भी आप इसको यूज कर सकते हो। नेशनल ट्रेडिंग का मीनिंग क्या हो रहा है? मैं एक से अधिक स्टेट में मैं ट्रेडिंग करता हूँ। ओके, डोमेस्टिक ट्रेडिंग का क्या मीनिंग होता है? नेशनल और डोमेस्टिक दो वर्ड का मीनिंग यहाँ पे समझ लेना। यदि आप किसी एक देश के अंदर ही ट्रेडिंग करते हो तो उसको आप क्या कहेंगे? मैं डोमेस्टिक ट्रेडिंग करता हूँ, डोमेस्टिक ट्रेडिंग करता हूँ, ठीक है। अगर, अब समझने वाली बात तो ये है कि अगर आपने अपने देश की सीमाएं पार की और देश की सीमा के बाहर जाकर आपने ट्रेडिंग की, तो उसको क्या कहेंगे? क्या कहेंगे उसको? देश के अंदर अगर आपने अपने बिजनेस की ट्रेडिंग या आपका जो ट्रेडिंग बिजनेस है उसको रन किया, तो उसको हम कहेंगे डोमेस्टिक ट्रेडिंग, देश के अंदर ही। अगर देश के बाहर जाकर आपने बिजनेस किया या कुछ ट्रेडिंग की, तो उसको आप क्या कहेंगे? इसका आंसर आपकी साइड से आना जरूरी है मेरे लिए। तो आप में से कोई भी मुझे अपने साइड का साउंड जो है वो अनम्यूट करके मेरे साथ बात कर सकता है। अभी कोई भी, अभी जो जिसने बात की थी वही बात करेगा, या उसके अलावा जो है? अभी शायद खुशबू मेरे से बात कर रही थी, ठीक है। क्या कहेंगे आप? क्या कहेंगे? अगर आपकी ट्रेडिंग का स्कोप एक देश से आगे, मीन्स एक देश को छोड़ के, आप खुद का देश या डोमेस्टिक ट्रेडिंग छोड़ के अगर आप अन्य देशों के साथ ट्रेडिंग करते हो, तो आपका जो बिजनेस है वो क्या कहलाएगा? नहीं, ठीक है।
ठीक है, ये छोड़ दो। अब इसका मीनिंग बताइए, इंटरनेशनल ट्रेडिंग का मीनिंग क्या होता है ये बोल देना। इंटरनेशनल ट्रेडिंग या इंटरनेशनल बिजनेस किसे कहेंगे आप में से कोई भी बोल सकता है। इंटरनेशनल ट्रेडिंग किसे कहेंगे? इंटरनेशनल ट्रेडिंग किसे कहेंगे? यदि आप बोलते हो तो ये क्लास इंटरेक्टिव हो जाएगा और आपको बोलना ही है, क्योंकि हम फिजिकली आमने सामने नहीं है, हम वर्चुअल प्लेटफॉर्म पर हम एक दूसरे से कनेक्ट हैं। आप अपने मोबाइल के ऊपर आपको फोकस करना होगा ताकि हमारा जो कम्युनिकेशन है वो टू वे कम्युनिकेशन हो सके। क्योंकि जब आप क्लास में रहते तो मैं किसी के साथ भी इंटरेक्शन कर सकता था, मगर यहाँ पे जो है वो आपको खुद होके इंटरेक्शन करना पड़ेगा, कम्युनिकेशन करना पड़ेगा। अदरवाइज मैं किसी का भी नाम लूंगा तो आपको अपने साइड से खुद का आवाज जो है वो अनम्यूट करके मेरे साथ बात करनी होगी। ठीक है, शीतल, शीतल आवाज अनम्यूट करा स्वतःचा। शीतल, शीतल आवाज येतो माझा? शीतल, पायल, दोन पायल आहेत, पायल वल्लभकर, तुम्ही तुमचा आवाज तुमच्या साईडने अनम्यूट करा। कारण या प्रश्नाचं उत्तर जर आलं तरच तुमचं कंटेंट आपल्याला कंटिन्यू करता येईल। बोला, शीतल किंवा पायल दोघांपैकी कोणी बोलू शकता? इंटरनॅशनल ट्रेड किंवा इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे काय? जे वाटतं ते बोला। म्हणजे बाहेर देशातील व्यवसाय। बरोबर आहे, काय जे बाहेर देशात व्यवसाय करतात त्यांना इंटरनॅशनल बिझनेस म्हणतात। पहा, मी तुम्हाला ग्राउंड लेवल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। मी जर तुम्ही तुमचा बिझनेस वणीमध्ये इस्टॅब्लिश केला आणि वणीपुरता जर मर्यादित तुम्ही व्यवहार केला तर तुमचा बिझनेस जे आहे तो वणीपुरता मर्यादित। जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरती जर जाऊन ट्रेडिंग केली तर तो काय होतो, तुमचा बिझनेस डिस्ट्रिक्ट लेवलवरती तुम्ही तो बिझनेस करत आहात, डिस्ट्रिक्ट लेवलची ट्रेडिंग आहे अशी तुम्ही म्हणू शकता। त्यावेळेस तुम्ही स्टेट लेवलवरती मी एक पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाची ट्रेडिंग करत असाल, तुमच्या वस्तूंची ट्रेडिंग करत असाल तर तो तुम्ही म्हणू शकता की डिस्ट्रिक्ट लेवलवरती आहे। तसंच स्टेट लेवलवरती पण आपण व्यवसाय करू शकतो, स्टेट लेवलवरचा। तसंच आहे इंटरनॅशनल, इथे फक्त शब्द चेंज आहे। इथे ज्यावेळेस मी इंटरनॅशनल शब्द यूज करतो ना तर त्यावेळेस जो आहे तो स्कोप आपल्याला पाहायला मिळतो। डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, नॅशनल असेल किंवा इंटरनॅशनल असेल, आपला व्यवसाय तर तोच आहे, फक्त व्यवसाय करण्याचा जो स्कोप आहे इथे वाढत आहे। इंटरनॅशनल ट्रेडिंग म्हणजे एक पेक्षा जास्त देशांसोबत आपण व्यवहार करणे, बरोबर आहे। आता व्यवहार करणे, आता प्रत्येक ट्रेडर, प्रत्येक बिझनेसमॅन स्वतःच्या बिझनेस नुसार किंवा स्वतःच्या कस्टमर नुसार तो इतर देशांसोबत व्यवहार करतो। ओके, आता तुम्ही जर तुमच्या बिझनेस जर तुम्ही तुमचं जे प्रॉडक्ट आहे जर तुम्ही इतर देशामध्ये चायनामध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये जर तुम्ही त्याची विक्री करत असाल तर तुमचाही बिझनेस ऍज अ इंटरनॅशनल बिझनेस म्हणून कन्सिडर केला जाईल। मग इंटरनॅशनल बिझनेस जसं तुम्ही करता तसं तुमच्यासारखी इतर व्यक्ती पण आज आहेत जे इंटरनॅशनल ट्रेडिंग करतात। मीन्स आपल्या भारतातल्या वस्तू किंवा त्यांच्या स्वतःच्या तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या इतर देशामध्ये जाऊन विकतात। मग विचार करा, आज या क्षणाला आपल्या भारतीय मीन्स 130-35 कोटींचा
भारत देश, त्याच्यामध्ये असे बरेचसे व्यक्ती असतील जे काय करतात की इंटरनॅशनल लेवलवरती ट्रेडिंग करत असतील किंवा इंटरनॅशनल लेवलवरती व्यवसाय करत असतील. असे खूप मोजके लोक असतील, ठीक आहे. मोजके मीन्स 135 कोटींच्या तुलनेमध्ये आपण म्हणू शकतो 10% लोक अशी इंटरनॅशनल ट्रेडिंग करत असतील, गृहीत धरा. हे काही एक्झॅक्ट आकडा मी सांगत नाही. आता विचार करा, जर प्रत्येक व्यक्ती 135 करोड पैकी जर 10% व्यक्ती जर इंटरनॅशनल ट्रेडिंग करत असेल, आता या क्षणाला पण इंटरनॅशनल ट्रेडिंग चालूच असेल. कुठला तरी व्यक्ती काय करत असेल, इतर देशांसोबत व्यवहार करत असेल, इतर देशांना तो वस्तू विकत असेल, काही सेवा विकत असेल किंवा सेवा प्रोव्हाइड करत असेल. तर आता विचार करण्याची गोष्ट आहे की हे सर्व होत असताना याच्यावरती कंट्रोलिंग ठेवणं पण आवश्यक आहे. डोमेस्टिक ट्रेडिंग वरती कंट्रोलिंग गव्हर्नमेंट होतं, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स असतात जे इंटरनॅशनल ट्रेडिंगला किंवा डोमेस्टिक ट्रेडिंगला मदत करण्याचं काम करतात. याच पद्धतीने इंटरनॅशनल ट्रेडिंगला मदत करण्यासाठी काही गव्हर्नमेंट एजन्सीज असतात, काही इंटरनॅशनल एजन्सीज असतात. त्या काय करतात, ज्या व्यक्तींना इंटरनॅशनल ट्रेडिंग करायचे असेल त्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना ते मदत करण्यासाठी सदैव तयार असतात. मीन्स त्याच्यासाठीच त्यांची स्थापना करण्यात आलेली असते. आता विचार करण्याची पुढची अशी गोष्ट आहे की एक देशातून, समजा भारतातून वर्षाला खूप साऱ्या वस्तूंची ट्रेडिंग होत असेल अन्य देशामध्ये किंवा इतर देशामधून खूप साऱ्या वस्तू सेवा आपल्या भारतामध्ये येत असतील, मग या सर्वांचं काहीतरी रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे का नाही? मग तुम्हाला वाटतं का की आपल्या देशामध्ये, आपल्या देशातून ज्या वस्तू बाहेर देशात जात असतील त्यांचं पण रेकॉर्ड आपल्याला ठेवणं आवश्यक आहे, किंवा इतर देशातून आपल्या देशामध्ये काही वस्तू जर येत असतील तर त्यांचंही रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे, असं आपल्याला वाटतं का? तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की हे रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे? किती जणांना वाटतं का? असं वाटत नाही का की काही गरज नाहीये, जो तो व्यक्ती आपापला पाहू शकेल किंवा जो तो बिझनेसमॅन जो आहे तो आपापलं स्वतःहून रेकॉर्डिंग ठेवत असेल? बरोबर आहे. कारण जर बिझनेसमॅन असेल तर तो स्वतःहून स्वतःची रेकॉर्डिंग ठेवतच असेल, अकाउंटिंग मेंटेन तो करतच असेल. पण जर एक नॅशनल लेवलवरती गरज असते की गव्हर्नमेंटला गरज असते किंवा इंटरनॅशनल लेवलवरती काही अशा इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांना पण आवश्यकता असते की कोणत्या देशात किती वस्तू विकल्या गेलेल्या आहेत किंवा कोणत्या देशाने इतर कोणत्या देशांसोबत किती रुपयांचा व्यवहार केला आहे, कोणत्या वस्तूंचा व्यवहार केला आहे, कशा सेवा दिलेल्या आहेत, किती रुपयापर्यंत सेवा प्रोव्हाइड केल्या आहेत, या सर्व गोष्टींचे रेकॉर्ड ठेवणं इंटरनॅशनल लेवलवरती आवश्यक असतं. कारण जगाच्या इकॉनॉमीला आपल्याला जर प्रॉपर डेव्हलपमेंट स्टेज मध्ये जर ठेवायचं असेल, मी म्हणतो पूर्ण जगाच्या इकॉनॉमीला, तर जगाच्या इकॉनॉमीला कंट्रोलिंग करण्यासाठी, जगाच्या इकॉनॉमीचं अनालिसिस करण्यासाठी इंटरनॅशनल स्टेजवरती पण काही संस्था अशा आहेत ज्या इंटरनॅशनल ट्रेड रिलेटेड अकाउंटिंग म्हणा किंवा रेकॉर्डिंग म्हणा हे सिस्टमॅटिक ठेवण्यासाठीच काम करतात. आता ज्या पद्धतीने पूर्ण जगाच्या इकॉनॉमीला जशी आवश्यकता असते तसे प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीला हे पण आवश्यक असते की त्या इकॉनॉमीने मीन्स त्या देशाने इतर देशांसोबत किती व्यवहार केलेला आहे, कोणता व्यवहार केलेला आहे, कोणत्या वेळी व्यवहार केलेला आहे, कशा पद्धतीने व्यवहार केलेला आहे, या सर्व गोष्टींची रेकॉर्डिंग म्हणा, सिस्टमॅटिकली अकाउंटिंग म्हणा, हे सर्व ठेवणं त्या पर्टिक्युलर इकॉनॉमीला किंवा त्या देशाला आवश्यक असतं. मग आता प्रश्न पडतो की नेमकं कशा पद्धतीने आपण हे सर्व मेंटेन करू शकतो, कशा पद्धतीने आपण हे सर्व रेकॉर्ड करू शकतो. तर या सर्वांची गरज भासली असता काही शास्त्रज्ञांनी एक संकल्पना समोर आणली, ती म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटची. ओके, दी बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे? बॅलन्स ऑफ पेमेंटची डेफिनेशन तुम्हाला या स्क्रीनवरती दिसू शकते, पहा. The balance of payment is a statistical statement that summarizes transition between resident and non-residents during a period. आता इथे दोन शब्दांना समजून घेणं महत्वाचं आहे, रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट. रेसिडेंट मीन्स रहिवाशी, एखाद्या देशाचा रहिवासी. नॉन रेसिडेंट मीन्स एखाद्या देशाचा रहिवाशी दुसऱ्या देशात आला तर त्याला आपण नॉन रेसिडेंट म्हणतो, ठीक आहे. अरहिवाशी, रहिवासी आणि अरहिवासी.
नागरिक वेगळं आणि रहिवासी वेगळं. ओके, नागरिक जो आहे तो आपल्याला जन्मसिद्ध हक्कानं आपण नागरिकत्व मिळालेलं आहे भारताचं. आपण आपल्या सर्वांचं भारतीय नागरिकत्व आहे. त्यासोबतच आपण भारतातच राहतो म्हणून आपण रेसिडेंट पण आहोत. नागरिकत्व आणि रहिवासी आपण इंडियाचेच आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आपण रेसिडेंट आहे. जर इतर देशातला सपोज फॉरेनर जर इंडियामध्ये आला तर त्याची जी नॅशनॅलिटी आहे किंवा नागरिकत्व जे आहे ते त्या पर्टिक्युलर देशाचं असेल ज्या देशातून तो आलेला आहे. पण काही काळासाठीच तो राहत असेल त्याला आपण नॉन रेसिडेंट म्हणतो. आता तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही याच्या संदर्भात पाहिलं असेल की किती दिवस राहिल्यानंतर त्याला टॅक्स पे करावा लागतो वगैरे, ते या रेसिडेंट नॉन रेसिडेंट संदर्भात इन्कम टॅक्स मध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्हाला माहितीच असेल. इन्कम टॅक्स सब्जेक्ट मध्ये तुम्ही ते पाहिलं असेल. ओके, तर नॉन रेसिडेंट आणि रेसिडेंट मधला हा डिफरन्स आहे. आता इथे समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की आता बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे. सर्वात पहिल्यांदा तर बॅलन्स ऑफ पेमेंट एक स्टेटमेंट आहे हे लक्षात ठेवा. स्टेटमेंट मीन्स एक अकाउंट आहे. ओके, स्टॅटिस्टिकल अकाउंट आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्व ट्रान्झॅक्शनला समराईज केलं जातं. जितकं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे एका देशाने इतर देशांसोबत, मीन्स एका देशाने इतर देशांसोबत जे काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्या सर्व ट्रान्झॅक्शनचं समराईज रेकॉर्ड जे असतं, समराईज स्टेटमेंट जे असतं त्यालाच म्हटलं जातं बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, आता हे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय स्टेटमेंट हे लक्षात आलं. बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं त्याच्यामध्ये, त्या स्टेटमेंट मध्ये काय असतं, त्या स्टेटमेंट मध्ये असतं समराईज रेकॉर्ड असतं, समराईज ट्रान्झॅक्शन असतं. कशाचं, तर दोन देशांच्या रहिवासीमध्ये झालेला व्यवहारांचं ट्रान्झॅक्शन. मीन्स एका देशातल्या रहिवाशांनी अन्य इतर कोणत्याही देशाच्या रहिवाशांसोबत जो काही व्यवहार केला असेल, वस्तूंचा केला असेल, सेवांचा केला असेल, कशाचाही व्यवहार केला असेल, तर त्या सर्व व्यवहारांचं जे मूल्य आहे, व्हॅल्यू जे आहे, ती व्हॅल्यू रेकॉर्ड करण्यासाठीचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटलाच म्हटलं जातं बॅलन्स ऑफ पेमेंट. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ही जी कॉन्सेप्ट आहे ती टाइम बाउंडेड आहे. मीन्स एका पर्टिक्युलर वेळेसाठी वापरली जाणारी ही संकल्पना आहे. मीन्स जसं की आपण बॅलन्स शीट आपण तयार करतो, तर बॅलन्स शीट एका वर्षासाठी आपण तयार करतो. ओके, एक पर्टिक्युलर वर्षासाठी किंवा बॅलन्स शीटचा जो टाइम पिरियड असतो तो आपण 1 वर्ष आहे. आपण इयर एंडिंगला आपण तयार करतो. मीन्स 1 वर्षामध्ये जो काही व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारांच्या आधारावरती आपण बॅलन्स शीट तयार करतो. त्याच पद्धतीने बॅलन्स ऑफ पेमेंट तयार करण्यात येते. एक वर्षामध्ये मीन्स पर्टिक्युलर 36 डेज मध्ये जो व्यवहार करण्यात आलेला आहे त्या व्यवहारांच्या आधारावरती बॅलन्स ऑफ पेमेंट तयार करण्याचं काम काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स द्वारा करण्यात आलेलं असतं. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ. A balance of payment statement is an official document of a country which explore the entire international transactions information of the country. अब हे जो सेंटेन्स आहे हे काय, स्टॅटिस्टिकल ऑफिशियल डॉक्युमेंट ऑफ अ कंट्री. बॅलन्स ऑफ पेमेंट हे काय, एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. जसं बॅलन्स शीट एका व्यवसायासाठी एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट असतं, त्याच पद्धतीने बॅलन्स ऑफ पेमेंट हे जे डॉक्युमेंट आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे त्या देशाचं एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे जे काय एक्सप्लोर करतं, काय एक्सप्रेस करतं, दी एंटायर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन ऑफ अ कंट्री. मीन्स त्या देशाने संपूर्ण वर्षभरात ज्या ज्या वस्तूंचा, ज्या ज्या सेवांचा व्यवहार केलेला आहे त्या सर्वांचं समराईज रेकॉर्ड या स्टेटमेंट मध्ये केलेलं जातं आणि हे एक ऑफिशियल स्टेटमेंट आहे असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. द मेन एम ऑफ द बीओपी स्टेटमेंट इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँड द इंटरनॅशनल ट्रेड. आता जसं ज्या पद्धतीने बॅलन्स शीट तयार केल्यानंतर बॅलन्स शीट मधले जे हेड्स असतात, बॅलन्स शीट मधले जे आकडे असतात किंवा संख्या जी असते ती बोलत असते अकाउंटंटला, ती बोलत असते त्या मॅनेजरला. बोलत असते मीन्स काय, की आपण त्या बॅलन्स शीट मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संख्यांचा इतर संख्यांशी संबंध जोडून, मीन्स आपण रेशिओ अनालिसिस करून किंवा कॅश फ्लो किंवा फंड फ्लो स्टेटमेंटच्या आधारावरती, वेगवेगळ्या स्टेटमेंटच्या आधारावरती किंवा वेगवेगळ्या रेशिओच्या आधारावरती आपण त्या एका आकड्याचा संबंध दुसऱ्या आकड्याशी लावू शकतो, एका संख्येचा संबंध दुसऱ्या संख्येशी लावू शकतो. त्याच्यातून काय होतं, आपल्याला काही इन्फॉर्मेशन
जी हिडन इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. ओके, जसं बॅलन्स शीट मधून आपण हे करू शकतो त्याच पद्धतीने जे बीओपी तयार करण्यात येत असतं त्या बीओपी मधून पण आपल्याला काही इन्फॉर्मेशन प्राप्त होत असते. मीन्स आपल्याला हे पण लक्षात येऊ शकते की या वर्षात आपण कोणत्या देशासोबत सर्वात जास्त व्यवहार केलेला आहे, कोणत्या देशातल्या कोणत्या स्टेटमध्ये आपण जास्त व्यवहार केलेला आहे, कोणत्या देशासोबत आपण कोणत्या वस्तूंचा किती रुपयांपर्यंत व्यवहार केलेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या बॅलन्स ऑफ पेमेंटच्या मदतीने या स्टेटमेंटच्या मदतीने आपल्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून एक अत्यंत इम्पॉर्टंट असं स्टेटमेंट आहे, अत्यंत इम्पॉर्टंट असं डॉक्युमेंट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. ओके, त्याच्या सोबतच आपल्याला या बॅलन्स ऑफ पेमेंट मधून आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड जो आहे, इंटरनॅशनल ट्रेड आणि आपलं त्या पर्टिक्युलर देशाची जी कॅपिटल आणि फायनान्शियल ऍस्पेक्ट जे आहे, कॅपिटल आणि फायनान्शियल ज्या बाजू आहेत त्या बाजू किती आहेत, कशा आहेत याची पण कल्पना येऊ शकते. जसं की बॅलन्स शीट मधून एखाद्या व्यवसायाला आपल्याला त्या त्या व्यवसायाची जी परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, पोझिशन जी आहे, या गोष्टींची माहिती आपल्याला बॅलन्स शीट मधून कळते. मीन्स असेट साईड किती आहे, लायबिलिटी साईड किती आहे, असेट किती प्रकारचे किती आहे, किती लायबिलिटी आहे, किती प्रकारचं देणं त्या कंपनीला देणं आहे, किती त्या कंपनीकडे सध्या कॅश किती आहे, स्टॉक किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला त्या बॅलन्स शीट वरून ज्या पद्धतीने मिळते त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा बिझनेस कसा आहे, किती प्रमाणात त्याची ग्रोथ आहे, याचे फ्युचर कसं असू शकतं, या सर्व गोष्टी आपण इथे पाहू शकतो. परंतु बॅलन्स शीटचा ज्यावेळेस आपण बॅलन्स ऑफ पेमेंटचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पण आपल्याला एका देशाची इंटरनॅशनल ट्रेडिंगची सिच्युएशन, पोझिशन, कंडिशन कशी आहे याचा आपण प्रायमरी अंदाज बांधू शकतो. त्याच्यासोबतच त्या देशाची कॅपिटल ऍस्पेक्ट कसे आहेत, त्या देशाकडे किती कॅपिटल आहे, किती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, किती इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची शेअर ट्रेडिंग एन्व्हायरमेंट कसं आहे त्या देशाचं, या सर्व गोष्टींचे आपण काय करू शकतो, अंदाज बांधू शकतो. या सर्व गोष्टींचा डेटा मिळाल्यानंतर आपण फ्युचर मध्ये काय करता येईल याच्याशी संदर्भात असणारे सर्व निर्णय आपण घेऊ शकतो. त्याच्यासोबत जे फायनान्शियल ऍस्पेक्ट जे आहेत, फायनान्शियल ऍस्पेक्ट मध्ये आपण फायनान्शियल जसं अकाउंट असतं तसंच हे फायनान्शियल अकाउंट या बॅलन्स ऑफ पेमेंटचा एक पार्ट आहे. तर फायनान्शियल ऍस्पेक्ट नुसार पण आपण आपल्याला सर्व माहिती या बॅलन्स ऑफ पेमेंट वरून आपल्याला मिळू शकते. ओके, इट कन्सिस्ट ऑफ, नेक्स्ट पॅराग्राफ देखील, इट कन्सिस्ट ऑफ द करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट. आता बॅलन्स ऑफ पेमेंट जसं बॅलन्स शीट मध्ये काय काय इन्क्लूड होतं, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय काय इन्क्लूड होतं तुम्हाला माहिती आहे, त्याचं उत्तर देऊ शकता तुम्ही. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते अकाउंट्स आणि स्टेटमेंट इन्क्लूड होतात ते सांगा अगोदर. तुमच्यापैकी कोणीही स्वतःला अनम्यूट करा आणि तिथून तुम्ही मला उत्तर देऊ शकता. ठीक आहे, बॅलन्स शीट तयार ऑटोमॅटिकली बॅलन्स शीट तयार होऊ शकते का, ऑटोमॅटिक बॅलन्स शीट तयार होऊ शकते का, बॅलन्स शीट करण्याचे स्टेजेस काय तुम्ही सांगा. बैलेंस शीट कैसे बना सकते हो आप, खुशबू, रेणुका, आकाश, बॅलन्स शीट डायरेक्टली तयार होती का तुम्ही त्याचं ट्रायल बॅलन्स तयार करता, त्याच्यानंतर कुठला अकाउंट तयार करता, कैसे बनती है बॅलन्स शीट. हा बरोबर, बोला. ट्रेडिंग अकाउंट, बरोबर आहे, पीएल अकाउंट, बरोबर. अगोदर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करता, ट्रायल बॅलन्स म्हणून तुम्ही काय करता, ट्रेडिंग अकाउंट करता. जेवढे काही व्यवहार होतात त्या व्यवहारांच्या बेसिसवर तुम्ही काय करता, अगोदर ट्रायल बॅलन्स तयार करता. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही काय करता, ट्रेडिंग अकाउंट तयार करता. त्यानंतर काय तयार करता, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट तैयार करता है. उसके बाद इन दोनों के बेस पर आप क्या करते हो फाइनली,
बैलेंस शीट बैलेंस शीट बनाते हो, ठीक है। उसी प्रकार से जैसे आप बैलेंस शीट बनाते हो उसी प्रकार से हम कह सकते हैं कि बैलेंस शीट में क्या क्या इंक्लूड होता है। बैलेंस शीट में ट्रायल बैलेंस भी होता है, बैलेंस शीट में ट्रेडिंग अकाउंट भी होता है, बैलेंस शीट में पेरेल अकाउंट भी होता है। उसी आधार पर हम ऐसा कह सकते हैं कि बैलेंस ऑफ पेमेंट में क्या क्या इंक्लूड होता है। बैलेंस ऑफ पेमेंट में इंक्लूड होता है करंट अकाउंट, बैलेंस ऑफ पेमेंट में इंक्लूड होता है कैपिटल अकाउंट, बैलेंस ऑफ पेमेंट में इंक्लूड होता है फाइनेंशियल अकाउंट। मगर जब आप पर्टिकुलर करंट अकाउंट, जो बैलेंस ऑफ पेमेंट का एक पार्ट है करंट अकाउंट, उसमें फिर अलग दो पार्ट है, एक ट्रेड अकाउंट भी इसको हम कह सकते हैं और सर्विस अकाउंट भी कह सकते हैं, ठीक है। तो आगे हम करंट अकाउंट पर फोकस करने जब करेंगे तब बीओटी एंड बीओपी का भी हम यहाँ पे देख लेंगे, ठीक है। तो ये तो यहाँ तक तो समझ में आ गई। फिर से डिवाइड करेंगे क्या क्या है, कैसे है और क्या काम है, ये जिस हम डब्ल्यूएच क्वेश्चन में इसको समझने की कोशिश करेंगे। सबसे पहले तो बीओपी क्या है। बीओपी एक स्टेटमेंट है, ओके। स्टेटमेंट है, एक ऑफिशियल डॉक्यूमेंट है, ओके, ठीक है, समझ गया। अब इसमें क्या होता है, इसमें सिस्टमैटिक रिकॉर्ड होता है, समझ में आ गया, ठीक है। सिस्टमैटिक रिकॉर्ड होता है, किसका रिकॉर्ड होता है, इसमें रिकॉर्ड होता है जब एक देश के रहवासी अन्य देशों के रहवासियों के साथ जो ट्रेडिंग करते हैं उन्हीं ट्रेडिंग का रिकॉर्ड सिस्टमैटिकली इस स्टेटमेंट में होता है, ठीक है। आया समझ में। अब इसका टाइम ड्यूरेशन क्या होता है, 1 साल तक, ओके। जब 1 साल में एक किसी एक देश का रेसिडेंट किसी अन्य देशों के रेसिडेंट के साथ जो इंटरनेशनल ट्रेड करता है, जो इंटरनेशनल ट्रेड होता है, उसका रिकॉर्ड कैसा, सिस्टमैटिकली रिकॉर्ड जिस डॉक्यूमेंट में होता है उसी डॉक्यूमेंट को कहा जाता है बैलेंस ऑफ पेमेंट। आया समझ में, ठीक है। ये कॉन्सेप्ट समझना जरूरी था। अब कॉन्सेप्ट समझने के बाद आप इसको, इसके जो पहलू है अलग अलग, इसकी इंपॉर्टेंस बोलिए या इसके फीचर्स बोलिए, ये आपको बहुत अच्छी तरह से समझ में आ सकते हैं, ठीक है। अब करंट अकाउंट के ऊपर फोकस करेंगे। करंट अकाउंट मैंने कहा था कि बैलेंस ऑफ पेमेंट के जो 3 पार्ट है, 3 कंटेंट है, क्या है, करंट अकाउंट, कैपिटल अकाउंट और फाइनेंशियल अकाउंट। उसमें से जो पहला वाला अकाउंट है उसको कहेंगे करंट अकाउंट, ओके। द करंट अकाउंट शोज फ्लोज ऑफ गुड्स सर्विसेज प्राइमरी इनकम एंड सेकेंडरी इनकम बिटवीन रेसिडेंट एंड नॉन रेसिडेंट। अब करंट अकाउंट के फिर से 4 टाइप्स में, 4 पॉइंट में इसको क्लासिफाई किया जाता है। करंट अकाउंट, पूरे करंट अकाउंट के 4 पार्ट होते हैं, पूरे करंट अकाउंट के 4 पार्ट। उसमें से पहला जो पार्ट है वो गुड्स अकाउंट होता है, दूसरा जो पार्ट है उसको सर्विस अकाउंट कहते हैं, तीसरा जो पार्ट है उसको प्राइमरी अकाउंट कहते हैं, प्राइमरी इनकम अकाउंट, और चौथा जो पार्ट होता है उसको कहा जाता है सेकेंडरी इनकम अकाउंट, ओके। करंट अकाउंट में क्या इंक्लूड होता है, ऐसा एमसीक्यू आ सकता है। करंट अकाउंट में क्या इंक्लूड होता है, तो करंट अकाउंट में गुड्स अकाउंट इंक्लूड होता है, करंट अकाउंट में सर्विस अकाउंट इंक्लूड होता है, करंट अकाउंट में प्राइमरी इनकम अकाउंट भी इंक्लूड होता है, करंट अकाउंट में सेकेंडरी इनकम अकाउंट इंक्लूड होता है, ओके। अब ये क्या है, द करंट अकाउंट इज एन इंपॉर्टेंट ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स विद इन द बैलेंस ऑफ पेमेंट। अब जो बैलेंस ऑफ पेमेंट है उसमें ये सबसे इंपॉर्टेंट ग्रुपिंग है करंट अकाउंट, जो बैलेंस शीट में है होती है, ओके। द बैलेंस ऑन दीज अकाउंट्स इज नोन एज द करंट अकाउंट बैलेंस। अब ये तो पता है आप किसी अकाउंट का बैलेंस होता है तो हम पर्टिकुलर उस अकाउंट के नाम के साथ उस बैलेंस को कहते हैं, ओके। तो उसी प्रकार से है बैलेंस ऑन दिस अकाउंट मींस करंट अकाउंट के ऊपर जो बैलेंस आता है उसको हम करंट अकाउंट बैलेंस कहते हैं। The current account balance shows the difference between the sum of exports and income receivable and the sum of imports and income payable, means export and imports refers to the both side of servicing। अब इसको समझने के लिए हम क्या करेंगे, ये तो समझ में आ गया आपको बैलेंस ऑफ पेमेंट के 3 अकाउंट, करंट, कैपिटल, फाइनेंशियल।
करंट को फोकस करोगे तो करंट अकाउंट के 4 सब अकाउंट, गुड्स, सर्विस, प्राइमरी इनकम एंड सेकेंडरी इनकम। तो हम क्या करेंगे, इसको आगे न बढ़ते हुए गुड्स अकाउंट क्या है, सर्विस अकाउंट क्या है, प्राइमरी इनकम अकाउंट क्या है और सेकेंडरी इनकम अकाउंट क्या है, इसको समझ लेंगे। ठीक है, तो मुझे लगता है ये जो एक्सप्लेनेशन जो है ये तो आज कंप्लीट नहीं होगा, क्योंकि टाइम लिमिट है हमारे लिए। हम 45 मिनट के लिए हम एक यहाँ पे जुड़ सकते हैं जूम एप्लीकेशन के ऊपर। तो हम इसका जो एक्सप्लेनेशन है वो नेक्स्ट लेक्चर को करेंगे। तो आज के लिए हम यहाँ पे रोकते हैं। आज का डिस्कशन जो है वो यहाँ पे स्टॉप करते हैं। उससे पहले मैं आपकी फिर से अटेंडेंस यहाँ पे लगाऊंगा। आज कौन आज किन लोगों ने अटेंड किया है इसके बारे में अटेंडेंस लगाना जरूरी है, जिसमें आकाश, खुशबू, माधुरी, पल्लवी, पायल, रेणुका, श्रुतिका, कितने लोग हैं। ठीक है, तो आज के लिए हम यहाँ जो क्लास है हमारा यहाँ पे स्टॉप करते हैं। कल से क्लास नहीं होगा, अब डायरेक्ट हम मंडे को मिलेंगे, मंडे को ही क्लास स्टार्ट करेंगे। ठीक है, किसी को कुछ बोलना है, किसी को कुछ प्रॉब्लम या कोई समस्या है या कोई पॉइंट आपको समझ में नहीं आया, हमारे पास फिर भी अभी कुछ मिनट बाकी है, हम डिस्कस कर सकते हैं। अदरवाइज मैं यहाँ से मीटिंग को क्लोज कर दूंगा। किसी को कुछ बोलना है एग्जाम के बारे में, इसके बारे में, कॉलेज के बारे में? ठीक है सर एग्जाम ऑब्जेक्टिव पे होंगे या फिर जैसे पहले जैसे ही होंगे? वही कह रहा था कि अभी तो 99% तो ऐसा बोल रहे सब कि अभी ये होने वाले जो एग्जाम है वो एमसीक्यू पैटर्न से होंगे, ऑब्जेक्टिव टाइप आपको क्वेश्चन पूछे जाएंगे। मगर यूनिवर्सिटी से कोई अभी अथॉराइज लेटर मेरे पास नहीं आया, इसलिए मैं आपको श्योरली नहीं कहूंगा अभी। मगर 99% जो है वो एमसीक्यू ही होने वाली है, एमसीक्यू पैटर्न में से ही होने वाली है एग्जाम। तो हमें बहुत ही क्रिटिकली यहाँ का सब एक्सप्लेनेशन करना होगा, डिटेल में स्टडी करनी होगी। आप मत टेंशन मत लो इसका, हम डिस्कस करते करते ही मैं आपको बोल दूंगा कि किस सेंटेंस पे किस प्रकार से एमसीक्यू जनरेट होगा, किस कॉन्सेप्ट पर, किस कंटेंट पर किस प्रकार से एमसीक्यू आ सकता है, इसके बारे में हम कंटेंट वाइज डिस्कशन करेंगे। वहां पर ही मैं आपको बता दूंगा कि इस पॉइंट पर एमसीक्यू आ सकता है। ठीक है, तो टेंशन लेने की जरूरत नहीं है, किसी भी फॉर्म में एग्जाम लो, हम तैयार है। मंडे से हम कंटिन्यू क्लास करेंगे। आज के लिए रुकते हैं। ठीक है, और कुछ नहीं? चलो, तो मंडे को मिलेंगे।